नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघताय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला तेजस आणि मानसी दोघं जण निघून गेल्यानंतर इथे रणजित एक वेगळ्याच रूपात आपल्याला बघायला मिळतो आणि तो इथे म्हणतोय की तुम्हाला असं वाटतंय की तुमचं आयुष्य तुम्ही दोघं चालवताय, तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या विधिलिखित घडत आहेत, पण त्या तसं नाही आहेत. तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या मी इथे घडवून आणतोय. आणि तो नंतर इथे काठीला हात लावतो. ही काठी पण ना टाकून त्याची इच्छा होते, पण या काठीमुळे सहानुभूती मिळते असं तो म्हणतो. त्याचा पाय तो इथे हलवतो, सरळ करतो. या काठीमुळे पण सहानुभूती मिळते, त्यामुळे तिला ठेवायची आहे बरोबर असं म्हणतो आणि गाडीवर इथे चढून बसतो. तर इकडे तेजस विचारत असतो मानसीला कुठे सोडायचं आहे ते सांगा. तर मानसी म्हणते इथेच थांबवा, मला इथनं पुढे माझी मी जाईन. तोपर्यंत तेजस म्हणतो की थांबा थांबा थांबा. मानसीला थांबायला सांगतो तेजस आणि मग त्याच्यानंतर तेजस काय करतो माहिती आहे का, एक तिकडचा दगड उचलून आणून देतो आणि हा घ्या आणि म्हणतो तुम्ही काय दगड मारायला चाललाय का आतमध्ये, इंटरव्ह्यूला चाललाय ना, चेहरा कसा झाला आहे तुमचा दगड मारायला जात असल्यासारखा, अशा चेहऱ्याने इंटरव्ह्यूला जाणार आहे का असं म्हणतो आणि तो दगड तिच्या हातात देतो. आणि हे सगळं बघून जरा आपल्याला पण मजा वाटते, हसायला येतं. तर तिचा मानसीचा जो काही मूड गेलेला असतो तो इथे तेजस चांगला करतो आणि म्हणतो ते रणजितचं नाव घेतो आणि म्हणतो सॉरी त्या माणसाला भेटलाय त्याच्यामुळे तुमचा मूड इथे खराब झाला आहे, तसं करू नका, दगड मारायला नाही चाललाय तुम्ही, आत इंटरव्ह्यूला चाललाय, तर कसं छान असं हसून गेलं पाहिजे आतमध्ये असं तो इथे सांगतो. तर त्याचं बोलणं इथे मानसीला सुद्धा पटतं, त्यामुळे म्हणते ती की मला नोकरी करायची आहे. मग तेजस म्हणतो त्याच्यासाठी नाही बोलत आहे मी, तुम्हाला स्वतःच्या पायावर खरंच उभं राहायचं ना, तुमची इच्छा आहे ना नोकरी करायची, तर तुम्हाला हा जॉब नक्की मिळेल, बेस्ट लक देतो. आणि तो थांबतो इथे. तर तो म्हणतो की माझा मित्र इथे, मी थांबतो तोपर्यंत आणि तुम्ही या. तर रणजित म्हणतो तेजस दिलंस का मानसींना बेस्ट लक, तर माझ्याकडून त्या बेस्ट लक घेणार नाही आहे, तू तर त्यांना बेस्ट लक दिलेस आणि आता सगळ्या माझ्या मनानुसार गोष्टी इथे होतील. मानसीला इथे नोकरी मिळणं गरजेचंच आहे आणि नोकरी मी तिला देईन असं म्हणतो. आणि इकडे मानसीचा इंटरव्ह्यू चालू आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि ते रणजित तिकडे हसतोय. आता इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे, मानसी इंटरव्ह्यूला इथे बसली असेल असं तो इथे म्हणत असतो. आणि आता तुम्ही दोघं माझ्या ताब्यात आहात किंवा मानसी माझ्या ताब्यात आहे असं तो म्हणतो इथे, कारण मानसीला नोकरी मिळणारच आहे ही. तर तो जो काही इथे बॉस दाखवले, जे काही सर दाखवले ते इकडे मानसीला प्रश्न विचारतायत. मग मानसी म्हणते की मला एक प्रश्न विचारायचा होता, मी विचारू शकते का. तर माझ्यापेक्षा जास्त कॅलिबर किंवा चांगलं कॅन्डिडेट ह्या पोस्टसाठी मिळालं असतं आणि तुम्ही ही पोस्ट मला का देताय. तर तो स्वतःच सगळं माहिती असल्यासारखं इकडे सांगतोय की ते सर सांगतायत की तुम्ही वीटभट्टीसाठी जे तुम्हाला वीटभट्टीची ओळख आहे आणि शिवाय तुम्ही डिझायनरसाठी काम करता किंवा डिझायनिंगचा कोर्स केला आहे तुम्ही कॉलेजमधनं चांगल्या, आणि त्यामुळे तुम्हाला बांधकामासाठी जो काही कच्चा माल लागतो या सगळ्याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आहे आणि म्हणून इथे तुम्हाला आम्ही जॉब देतो. तर त्यांचं हे काही बोलणं आहे ते इथे बाहेरून कोणीतरी ऐकतं असं मला वाटतंय बरं का. बघू पुढे काय काय होतंय ते. तर ते नाही एवढे कौतुक करत असतात मानसीचं, तुम्ही खूप चांगल्या शिकलाय, तुम्हाला पर्सेंटेज पण चांगले आहेत, फिनिशिंग स्कूलच्या टॉपर आहात तुम्ही, आणि त्याच्यामुळे आणि त्याबरोबर तुम्हाला जे काही कच्च्या मालाचं ज्ञान आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा जॉब आम्ही इथे देतोय आणि तुम्हाला आम्ही आजच परमनंट करतोय असं ते सांगतात. आणि इथून पुढे 3 महिने तुम्हाला हा जॉब सोडता येणार नाही. असं जर ह्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही या ॲग्रीमेंटवर इथे सही करा, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे त्याच्यावर सही करा असं ते सांगतात. तर इकडे ती मानसी म्हणते की मी जे काही शिक्षण घेतलं किंवा जे काही इथे शिकले ते फक्त माझ्या बाबांमुळे, कारण त्यांची इच्छा होती की मी या फिनिशिंग स्कूलमध्ये जावं, शिक्षण घ्यावं, त्यामुळे बाबांमुळे मी हे शिक्षण घेतलं. तर मानसी जे पेपर वाचत असते त्यावर ते म्हणतात की काही डाऊट आहेत का, तर मानसी म्हणते की नाही, आणि मग त्याच्यानंतर ते सही करते आणि तिच्या काजल जी काही तिची मैत्रीण आहे तिच्याबरोबर इथे येऊन बाहेर येऊन बोलते आणि ती म्हणते की मला जॉब मिळाला. तर इकडे काजलच्या चेहऱ्यावर आधी असं दुःख आणि असं अश्रू असं वेगळा दिसतं. ते म्हणते काय गं तुला आनंद नाही झाला मला जॉब मिळाला, ते असा का चेहरा करतेस तू. तर काजल इथे म्हणते की नाही आनंद झाला आहे ना, आणि तू ही नोकरी प्लीज सोडू नकोस असं ती इथे म्हणते. आणि तोपर्यंत इकडे अजून एक माणूस येतो आणि तो म्हणतो मिस मानसी तुमचं इथे जॉईनिंग झालं आहे, तुम्ही आजपासून या कंपनीमध्ये जॉईन झाला आहे, तर आमच्या बॉसकडून ना तुम्हाला हे गिफ्ट आहे आणि आज दसरा पण आहे, तर ह्या दसऱ्यामुळं तुम्हाला इथे गिफ्ट देतो. तर मानसीला पण तो गिफ्ट देतो आणि इकडे काजलला पण गिफ्ट देतो. आणि काजलला आठवतंय की मानसी जर या ऑफिसमध्ये जॉबला आली तर तुझा जॉबसुद्धा सिक्युअर होईल आणि तुझ्या घरचे पण नीट राहतील असं जी रणजितनं काजलला इथे भीती घातलेली असते ती तिला इथे आठवते आणि ती सांगते की काही झालं तरी हा जॉब सोडू नकोस असं म्हणून सांगते. मग मानसी म्हणते बरं झालं ना आपण दोघी इथे एका ऑफिसमध्ये कामाला होते. तर आता गायत्री आली आहे रणजितच्या घरी आणि रणजित त्याला
मिठाईचा बॉक्स आणि आपट्याचं पान देतो, दसरा आहे म्हणून, शुभ दसरा म्हणतो. आणि रणजित म्हणतो की माझी खेळी आता खेळून झाली आहे, आता तुमची टर्न आहे. तर गायत्री इथे सांगत असते की तेजसचं म्हणजे मी आधीच इथे पंख छाटलेले आहेत. आणि तर रणजित म्हणत असतो की तुम्ही पंख छाटलेत पण तो कधीही भरारी घेऊ शकतो. तर गायत्री म्हणते नाही तसं काही होणार नाही, तर मी त्याला नोकरी मिळणार नाही याची सोय करून आली आणि आजपर्यंत मी त्याला नोकरी लागू नये अशीच इथे सोय करत आली आहे, त्यामुळे त्याची काही काळजी नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा असं सांगतो. आणि मग दिवाळीचं आमंत्रण द्यायला मी इथे आली आहे असं गायत्री म्हणते. रणजित 2 मिनटं इथे तिच्याकडे बघत राहतोय. तर ती म्हणते की घराचं कॉन्ट्रॅक्ट जे काही आहे किंवा घराचं कामासाठी प्रभू निवासमध्ये आपण भेटूया आणि तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळेल असं इथे ती रणजितला सांगते. आणि परत पेढा खा म्हणून इथे सांगते. तर रणजितसुद्धा मिठाई उचलतो आणि खुनशी नजरेनं तो पेढा खातो इथे. आणि मग त्याच्यानंतर इथे केतन म्हणून जो काही मित्र आहे त्याच्यासा, तर ती दोघं बोलत असतात. तर सांगतो तो की आता एक काम होतं तुझ्याकडे, मीच तुला इथे फोन करणार होतो पण तूच इथे आलास आणि कसं काय इथे आलास, तर एक काम होतं म्हणून ते त्याच्यात सांगतो. तर तो काम काय सांगतो केतन, तर तो म्हणतो की एक 10 लाखांची रेड आहे ती रेड करायची आणि तुझी गरज लागणार आणि तू येशील का. तर इथे मानसी जे काही बोललेली असते मागच्या भागामध्ये ते इथे तेजसला आठवतंय की तुम्ही जे काही काम कराल ते आता चांगल्या मार्गाने कराल आणि असं काम कराल की त्याच्यामुळे तुम्हाला घरच्यांसमोर तात्यांसमोर ताठमानेनं जाता येईल, हे त्याला बोलणं आठवतं. आणि मग तो म्हणतो की नाही रे, नाही करू शकत. मग तो म्हणतो की तू काही दुसरं काम घेतलंयस का. तर तेजस म्हणतो की नाही मी काही दुसरं काम घेतलं नाही, पण आता असं काम करायचं आहे ज्यामुळे मला तात्यांसमोर ताठमानेनं जाता येईल, पैसे ते ताठमानेनं घेऊन जाता येईल, असं मला इथे काम करायचं आहे. आणि तुझे बाबा पण BMCमध्ये आहेत ना, तर काही सांग सरकारी नोकरी वगैरे, अगदी कुठलीही नोकरी मिळाली तरी चालेल मी करेन. मग तो म्हणतो की तू कुठलीही नोकरी करणार आहेस, अरे तुझं कॅलिबर त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण तेजस म्हणतो की मला आता गरज जास्ती आहे माझ्या कॅलिबरपेक्षा, त्यामुळे मला नोकरी ते करणं गरजेचंच आहे आणि सांग इथे. तर तो म्हणतो की एक नोकरी होती, क्लेरिकल पोस्ट होती, पण आता त्याचा आज फॉर्म भरायची लास्टची तारीख आहे आणि आज तो शेवटचा दिवस आहे असं तो सांगतो. आणि तेजस म्हणतो की आता शक्य नाही आहे ते, पण तोपर्यंत मानसीची एंट्री होते, म्हणते की अजून दिवस संपला तर नाही आहे ना. आणि मग ती पुढे त्यांनी म्हणते की तुम्ही कोण, असं एकदम तो प्रश्न पडतो त्याला. आणि मग तेजसला विचारतो काय रे ह्या कोण. तर मानसी आल्यानंतर तेजस इथे काही बोलत नाही, तो मानसींची ओळख मिस मानसी अशी करून देत असतो. तोपर्यंत मानसीच म्हणते की मी मिसेस तेजस प्रभू असं म्हणते. आणि मग तो म्हणतो काय हे लग्न कधी केलं असतं. तो म्हणतो की नाही गडबडीत झालं त्यामुळे सांगता आलं नाही. आणि मग ते इथे मानसी म्हणते तुम्ही काय म्हणत होता, कुठली तरी पोस्ट आहे आणि फॉर्म भरायचे शेवटची डेट आता आहे आणि तो कुठे भरायचा फॉर्म. तर तो म्हणतो की आता 5ला फॉर्म क्लोज होणार आहेत. आणि मग तेजस म्हणतो 5ला फॉर्म क्लोज होणार आहे, आता 5ला 10 मिनटं आहेत आणि काही होणार नाही आहे. तोपर्यंत मानसी त्यांना गप्प करते आणि म्हणते थांबा हो. आणि मग ती विचारते हीच साईट आहेत का. आणि मग इकडे तो केतन जो काही आहे तो इथे साईट काढून देतो आणि मग मानसी त्याचा एक फॉर्म इथे भरायला चालू करते, नाव वगैरे लिहिते. मग 10वीचे मार्क विचारतात, 10वीला 97%. खरं सांगते तुम्ही. तर तेजस म्हणतो की घरी जाऊन तुम्हाला सर्टिफिकेट दाखवतो. 12वीचे किती मार्क, मग 91% म्हणून त्याच्यात सांगतो. आणि म्हणतो की घरी जाऊन सर्टिफिकेट दाखवतो, काळजी करू नका, खरेच मार्क सांगितलेत मी. मग इकडे ॲड्रेस वगैरे सगळं टाकते. आणि मॅरिटल स्टेटस, तर तेजस म्हणतो मिसेस तेजस प्रभू तुम्हीच मग अशी ओळख करून दिलीत ना. तर तिथे मॅरिट टाकते ती. आणि मग आता थांबा अजून 3 मिनटं शिल्लक राहिले, थांबा असं म्हणत असते. आणि मग त्याच्यानंतर इथे म्हणते की फॉर्म सबमिट झाला आहे, ॲक्सेप्टेड असं आलं आहे असं म्हणून ती खुश होते. आणि आता म्हणते की तुम्ही अभ्यास वगैरे करा आणि परीक्षा द्या असं इथे सांगते. तुम्ही फॉर्म वगैरे भरला आहे पण हा अभ्यास वगैरे खरंच अवघड असं तो म्हणतो. आणि त्याच्यानंतर आता प्रेक्षकांनो हे एक नवीनच वळण बरं का. बघू गायत्रीला न सांगता तेजसला परीक्षा द्यायला जमते का. आणि त्याचे चेले आहेत ना गायत्रीचे, कारण 2 जण घरात, त्या दोघांना न कळता गायत्रीला न कळता तेजसने परीक्षा दिली आणि त्याला नोकरी लागली, तर गायत्रीचा चेहरा बघण्यासारखा होईल नाही का. तुम्हाला काय वाटतं तेजसला ही नोकरी लागेल का. तर इकडे त्याचा फॉर्म इथे भरून झाला आहे, फॉर्म ॲक्सेप्टेड असं आलं आहे. आता बघू पुढे काय काय होतं ते. तर इकडे तात्या घरात सगळ्यांना सोनं देत आहेत, दिनेशला सोनं देत आहेत, शुभ दसरा म्हणत आहेत. आणि मग त्याच्यानंतर इथे बोरूची जी काही लेखणी असते, टाक आणि बोरू जे काही असतं ते इथे दिनेशला देतात आणि म्हणतात हे आजोबांचं आहे असं म्हणून सांगतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे सूरजला पण सोनं देतात, सूरजला नोंदवही देतात आणि म्हणतात की ह्याच्यात सगळे नोंदवही बऱ्या वाईट घटना किंवा जे काही नोंदी असतील त्या इथे केल्या जायच्या. आणि मग आबाला सुद्धा इथे सोनं देतात आणि आबांना शेला देतात आणि म्हणतात ह्या सगळ्या आपल्या पूर्वजांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या तुम्ही जपून ठेवा, कारण आता या घरामध्ये हे घर राहील का नाही आपल्याला माहिती नाही आहे, काय होईल काय नाही माहिती नाही, घर राहणार नाही, पण हा जो काही वारसा आहे
तो तुम्ही इथे पुढच्या पिढीपर्यंत न्या. मुलगे म्हणून ह्या दोघांनी काही केलं नाही आणि आभा आता तुझ्यावरच आमची सारी भिस्त आहे असं ते आबाला सांगतात. तू काही चुकीचं पाऊल उचलू नकोस असं म्हणून इथे सांगतात आणि इमोशनल होतात, कारण आता घर लवकरात लवकर पाडलं जाणार, कारण गायत्रीने सुद्धा तसंच सांगितलंय, त्यामुळे इमोशनल झालेत ते. तर आबा पण त्यांच्या जवळ येते आणि तुम्ही असं बोलू नका, कारण इथे ते म्हणत असतात आम्ही किती दिवस राहू किंवा काय आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही हा जो वारसा आहे तो तुम्ही जपा आणि तो पुढच्या पिढीकडे इथे न्या असं ते इथे सांगतात. दिनेश आणि सूरजचा चेहरा पण इथे पडलेला आहे. आबा त्यांच्या जवळ जाते आणि तुम्ही असं बोलू नका असं सांगते. मिठी मारते ती त्यांना आणि सगळे इथे शांत होतात, म्हणजे वातावरण खूपच असं इमोशनल झालं आहे. आणि मग सगळे निघून जातात त्या वस्तू घेऊन ठेवायला. तर अजून एक शेवटचं पान आप्याचं त्यांच्या हातात असतं आपट्याचं. तर आई म्हणतात तुम्ही हे शेवटचं पान अजून हातात धरले, म्हणजे सवयीनं घेतले आहेत की तुम्ही द्यायला जाणार आहेत. तर इथे तात्या म्हणतात की नाही, मी त्याला माझी इच्छा नाही आहे त्याला सोनं द्यायची असं इथे ते म्हणतात आणि सगळे इथे निघून जातात. जे काही इमोशनल वातावरण झालं आहे त्यामुळे सगळेच इथे म्हणजे हल्ले घेत, कारण घर आता पडलं जाणार आहे कधीतरी आणि तेजस इथे या घरात नाही आहे किंवा तेजसला अजून त्यांनी सोनं पण देणार नाही असं सांगितलं. यामुळं आईसुद्धा इथे इमोशनल होत आहेत. बघूया ह्या दोघांचा रुसवा जाईल का आणि कधी जाईल, कारण खूप दिवस झाले आता तात्या आणि तेजस असे बाहेर आहेत किंवा तेजस घराबाहेर राहतोय. काय काय होणार पुढे बघत राहणं इंटरेस्टिंग आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इथे आता मानसी आलेली आहे, तेजस मानसी दोघं जण आले आहेत आणि तेजस इथे म्हणतो की तुम्ही फॉर्म भरायला लावला, फॉर्म ॲक्सेप्ट पण झाला, हॉल तिकीटसुद्धा मिळालं. याला भारी आहे ना, लगेच फॉर्म भरल्यावर लगेच हॉल तिकीट पण मिळालं. कसलं भारी एक्झाम आहेत. आपल्याला पण अशा खऱ्या आयुष्यात मिळाल्या पाहिजेत हा, आणि नोकरीसुद्धा लगेच पहिल्या दिवशी मिळाली पाहिजे. मानसीला नोकरी मिळाली हे आभा ऐकते आणि तिला गोलगोल फिरवते आणि तिचा एकदम धक्का लागतो आणि मग ती इथे तेजसच्या इथे अंगावर पडते. तेजस तिला सावरतो आणि आबा म्हणते सॉरी हां ओव्हर एक्साइटमेंटमध्ये झालं. आणि त्याच्यानंतर हे काय आहे, कसले पेपर्स आहेत. तर मानसी इथे सांगते की तुझा दादा आता सरकारी नोकरी करणार आहे, फॉर्म भरून आलाय दादा तुझा असं सांगितल्यानंतर इथे आबासुद्धा खुश होते आणि म्हणते की मी तात्यांना आणि आईना जाऊन सांगते. तर तेजस म्हणतो की दोघांना आत्ताच सांगू नको, नोकरी मिळू दे आणि मग आपण बोलूया त्यांच्याशी आणि आपल्या घरात जरा तुझ्या तोंडावर आवर घाल, कारण घरात काय खोडा घालणारी माणसं कमी आहेत का. तर आबाला सुद्धा ते म्हणणं पडतं आणि ती सांगते की वहिनी तू सुद्धा या कैदाशिणीपासून जपून राहा, कारण आबा गायत्रीबद्दल इथे मानसीला सांगत असते तू सुद्धा जपून राहा. आणि मग तेजस तिला म्हणतो आबाला की आतनं जा आणि आपट्याचं पान आणि एक फूल घेऊन ये आणि मग तो आबाला इथे आतमध्ये पाठवतो. आबा सांगते की तेजसच्या नोकरीबद्दल किंवा बाकी सगळ्या घटनांबद्दल इथे गायत्रीला आत्ताच सांगायचं नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे आभा आतमध्ये गेले आणि मग त्याच्यानंतर तेजसला इथे विचारते मानसी की आपट्याचं पान आणि फूल कशासाठी आणलं. तर तेजस सांगतो की शस्त्रपूजा मला आज करायला जमली नाही, तर आता जे काही हॉल तिकीट आहे तेच शस्त्र आहे माझं. तुम्ही फॉर्म भरलाय खरा, पण मला इथे भीती वाटते. पण इकडे मानसी सांगते की तुम्ही अभ्यास करा, तुम्ही मुळातच हुशार आहात आणि तुम्हाला अभ्यास केल्यानंतर नक्की परीक्षा तुम्ही इथे पास व्हाल असं ती इथे विश्वास दाखवते. तर इकडे आभा आपट्याचं पान आणि फूल घेऊन आली आहे. तेजसने लगेच इकडे गाडीवर मानसी रुमाल देते, गाडीवर ते हॉल तिकीट ठेवून दोघं इकडे छान त्याला आपट्याचं पान आणि फूल घालून प्रार्थना करतात. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो मानसीबद्दल इथे गायत्री म्हणते की आता हे पेढा खा तू, मानसीचा हरलेला चेहरा तुला मला रोज बघायला मिळणार आहे. आणि इकडे मानसीने एक शक्कल लढवली, ती म्हणते तुम्ही घरात येऊन किंवा घरातले पदार्थ खाऊ शकत नाही, तुम्ही बाहेर तरी खाऊ शकता ना. आणि ते बाहेर छोटा गॅस मांडला आहे त्यांनी, म्हणजे स्टोव मांडला आणि त्याच्यावर इथे तेजस मॅगी करतोय. आता बघू पुढे काय काय होतंय. ते छान रोमॅन्टिक वाटते हे मॅगी करतायत ते खाताना आणि त्याचा हात भासतो. तर मानसी त्याच्या हातावर इथे फुंकर मारते आणि तेजस त्याच्याकडे बघत राहतोय. इंटरेस्टिंग आहे, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.